8 शादियां कर चुकी थी युवती, 9वीं बार रचाया ब्याह तो खुली पोल। हैरान कर देने वाला क्या है ये मामला और क्या है ये शादी करके फंसाने वाली युवती का खेल, आइए आपको बताते हैं। नमस्कार, स्वागत है आपका हमारे चैनल में। आपके साथ मैं हूं सना। महाराष्ट्र के बीड जिले से एक दुल्हन और कई दूल्हे, हैरान करने वाली ये घटना सामने आई है। दरअसल यहाँ एक फर्जी शादी गिरोह का पर्दाफाश हुआ है, जिसने ग्रामीण इलाकों के सीधे साधे युवकों को अपना शिकार बनाकर उनके घर और जेबें खाली कर दी। ताजा मामला उमापुर गांव में सामने आया, जहां एक युवती ने अपनी 9वीं शादी के जरिए एक युवक से लाखों रुपए ठग लिए। आरोपी युवती ने उमापुर के युवक से पहले अलग अलग जिलों के 8 युवकों से शादी की थी। हर बार शादी के कुछ समय बाद वह पैसे लेकर फरार हो जाती थी। इस बार भी एजेंटों के एक संगठित गिरोह ने युवती को कुंवारी बताकर उमापुर के युवक के साथ उसकी शादी तय करवाई। पीड़ित युवक ने बताया कि शादी कराने के नाम पर एजेंटों बिचौलियों ने उससे लाखों रुपए वसूले। शादी के बाद जब युवती के पिछले कारनामों और उसकी बार बार शादी करने के पैटर्न के बारे में पता चला तो युवक के पैरों तले जमीन खिसक गई। इतनी बड़ी बात जानकर जाहिर सी बात है, शादी करने वाला दूल्हा तो सदमे में आ ही जाएगा, जहां युवती ने ऐसा कारनामा किया। गिरोह ने बड़ी ही चालाकी से युवक को प्रेम जाल और पारिवारिक दबाव में फंसाकर इस ठगी को अंजाम दिया। इस धोखाधड़ी का शिकार होने के बाद पीड़ित दूल्हे ने चकलंबा पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई। पीड़ित ने जिले के पुलिस अधीक्षक से भी मुलाकात कर न्याय की मांग की। ये गिरोह ऐसे युवकों को निशाना बनाता है जिनकी शादी होने में कठिनाई आ रही है। गिरोह के सदस्य मैरिज एजेंट बनकर आते हैं और मोटी रकम लेकर फर्जी दस्तावेज तैयार करवाते हैं और शादी के कुछ ही दिनों बाद दुल्हन किसी न किसी बहाने से फरार हो जाती है। वहीं पुलिस द्वारा अब इस दुल्हन और इसके पूरे गिरोह की तलाश की जा रही है, जिसके लिए पुलिस द्वारा जगह जगह पर छापेमारी की जा रही है। मी योगेश शिंदे, राहणार उमापूर। माझ्या लग्नासाठी आम्ही स्थळ बघत होतो, माझे मामा, माझा भाऊ। तर ही बातमी माझ्या गावातील लग्न जुळवणाऱ्या एजंटला मिळाली। तर ते माझ्या घरी आले। ते मला बोलले, माझ्या मामाला बोलले, माझ्या भावाला बोलले की आमच्याकडे एक मुलगी आहे बिना लग्नाची, तर त्यासाठी तुम्हाला 3.5 लाख रुपये द्यावा लागतील। तर त्यांनी हो नाही करत 3 लाख रुपयामध्ये डन केले। 3 लाख रुपये त्यांनी कॅश घेतले, काही फोनपे, 1 लाख रुपये कॅश, 2 लाख रुपये फोनपे आणि एक 3 दिवसांनी लग्न करू म्हणून त्यांनी मुलगी आणली। एक 2-3 दिवसांनी उमापूर येथे उमादेवी मंदिरात माझं लग्न लावून दिलं। लग्न लावून दिल्याच्या नंतर काही दिवसांनी, 1 महिन्याभराने त्या मुलीची आई पण खोटी दाखवली, म्हणली आता मुलीच्या आईकडे जायचं। नंतर त्यांनी खरी आई दाखवली, म्हणजे त्यांचं कुठलाही एकदम खोटा विश्वास, म्हणजे विश्वास कुठलाही ठेवण्यासारखं त्यांच्यावर नाही आहे। ही जी टोळी आहे, ह्यानंतर त्याच मुलीने परत आम्हाला दाखवलं की माझे 8 लग्न झालेले। तिने स्वतःहून आम्हाला दाखवले, कारण की ती 1-2 महिन्याच्या नंतर निघूनच जाणार होती। तिला असं काय जाता आहे ना, त्यामुळे तिने सांगितले आम्हाला की माझे 8 लग्न झालेले। तिने स्वतः आम्हाला प्रूफ दाखवलं। प्रूफ दाखवल्याच्या नंतर हे त्याचा प्रूफ, हे जे 8 लग्नाचं आहे ना, हे 8 लग्नाचा तिचा प्रूफ, हे 8 लग्नाचा प्रूफ। गणेश अंदुरे आणि राधा अंदुरेने माझी फसवणूक केलेली आहे आणि माझी एकच मागणी आहे, त्या मुलीचं तिचं नाव आहे, त्या मुलीचं नाव आहे भारती जितेंद्र गुमास्ते। तिचं वय आज रोजी 19 वर्ष आहे, पण या अगोदर त्यांनी 8 लग्न केली। त्या अगोदर तिने 2023 पासून ही त्यांच्यासोबत आहे आणि ती 2023 पासून ही त्यांच्यासोबत 8 लग्न करून माझ्याकडे आली 9वं लग्न करायला। आणि शेवटी मी तिला सोनं, दागिने जे काय केले ते, घरात पैसे होते, माझा भाऊ, माझी आई सगळे पुण्याला असताना आम्ही दोघंच घरी राहायचो। तर ती शेवटी यांनी ओढून नेलं तिला आणि माझ्या घरातले 80,000 रुपये रोख आणि जे काय सोनं, दागिने होते 6 ग्रॅम, ते पूर्णपणे घेऊन गेले। माझी एकंदरीत 9 लाखाची फसवणूक झाली। SP साहेबांकडे माझी एवढीच मागणी आहे की माझे हे गेलेले पैसे मला परत मिळावे आणि मला न्याय मिळावा, की यांनी सजा द्यावी, यांचे जे काय कार्य केले यांनी। माझी मागणी अशीच SP साहेबांना की जी माझी फसवणूक झाली ही आणखीन इतराची होऊ नये आणि ही जी बीड जिल्ह्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये जी टोळी ही सक्रिय झालेली आहे, यांना जेरबंद करावा, यांना आग घालावा, माझी एवढीच मागणी आहे। योगेश शिंदे।